नमस्कार मंडळी. तर सुप्रभात तर काही म्हणणार नाही, कारण की दुपारचे 12 वाजून गेले आणि भर उन्हात आम्ही निघालेलो आहोत. तर हा व्लॉग पण प्रवासाने सुरू होतोय. तर आम्ही चाललो आहे माझ्या माहेरी. आता दुपार झाली आणि उन्हाळा नेमका सुरू झाला, त्यामुळे इतकं ऊन लागत होतं ना, सांगूच नका. मग आम्ही पोहोचलो माझ्या माहेरी. इथे येऊन सगळ्यांना भेटलो. तर इकडं सोयरेधारे सगळे आलेली होती, कारण की माझ्या भावाच्या लग्नाची डेट फिक्स होणार आहे. त्यासोबत माझ्या 2 आत्या, ज्यांचा आपण मागे साखरपुडा पाहिलो, त्यांचा पण. तर स्वयंपाक वगैरे सगळं चालू होतं. इथं सगळे पाहुणे मंडळी आली होती आणि आमच्या इथं असं सगळ्यांना, म्हणजे दोन्हीकडच्या वधूवरांकडल्या काही पाहुण्यांना बोलून नंतर डेट फिक्स केली जाते. तर इथं तेच कार्यक्रम चालू होतं आता पुरुष मंडळींचं. आणि आमची बाकीच्या महिला मंडळी सगळ्या स्वयंपाकात बिझी होत्या. कोणी शिदोरी वगैरे पॅक करण्यात, इथं मला बघू शकता तुम्ही, मी शिदोरी वगैरे पॅक करत होते. आणि छान असं या मुलीकडेच, म्हणजे ज्या माझ्या 2 आत्या आहे ना, त्यांच्या शिदोऱ्या आहेत, हे आता मुलाकडे जाणाऱ्या आहेत. तर इथं शिदोरी पॅक करून झाल्यानंतर हळद कुंकू लावलं त्याला, आणि छान एकमेकीला हळद कुंकू लावून आता हे प्रोग्राम इथं झालेला आहे. आणि तितक्यातच मग आम्ही आलो आमच्या घरी, माझ्या बाबांच्या. तिथं माझ्या भावाची पण शिदोरी पॅक केली जात होती. इथं सगळ्यांनी मिळून त्याची पण शिदोरी अशी छान बांधली होती. आता ही जाणार मुलीच्या इथं, म्हणजे माझ्या वहिनीच्या इकडे. तर इथे पण तिला हळद कुंकू वगैरे लावली आणि आता लगेच पाहुणे जेवण वगैरे करत होती. तर आम्ही इथं सगळं शिदोरीचं पॅकिंग वगैरे केली आणि लगेच आता त्यांच्या निघायच्या वेळेस तर इथं पाठावर बघा शिदोरी ठेवलेली आहे. तर आमच्या इथं असंच करतात. नंतर मुलीकडच्या एखादी व्यक्ती येऊन ती शिदोरी उचलून घेऊन जातात, म्हणजे त्यांना दिलं जाते. आणि इथं सगळे आता तेच करत आहेत. तर इथे गाणं वगैरे बोलणं चालू होतं. लगेच आता शिदोरी दिली आणि पाहुणे गेले सगळे जिकडल्या तिकडे. मग मी पण बाबांसोबत थोडा वेळ बसले आणि लगेच निघाले घराकडे.